आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात एका व्हिडिओच्या माध्यमातून। अजितदादा यांच्या मृत्यूमागे कदाचित घातपात, आमदार रोहित पवार यांचा दावा, विमान कंपनी पायलटवर बोट रोखलं, विदर्भातील एका बड्या नेत्याचा देखील उल्लेख केलाय। कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर अजित पवार यांनी सायंकाळी पुण्याला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं। मात्र त्या दिवशी पूर्व विदर्भातील एक फार मोठे नेते अजित पवार यांच्या भेटीकरिता येणार होते। त्यांना यायला उशीर झाला आणि अजितदादा सायंकाळी 5 ते 5:30 वाजता गाडीने जाणार होते। ते गाडीने जाऊ शकले नाहीत, त्याचमुळे त्यांना दुसऱ्या दिवसाचं विमान बुक करावं लागलं असं रोहित पवार यांनी सांगितलं। एसटी प्रवासातही आता डिजिटल क्रांती, सवलतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा, कॅशलेस, पारदर्शक आणि सुलभ प्रवासाला आता सुरुवात। नवीन कार्डसाठी 199 रुपये दर आकारला जाईल, तर जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे। निधीचा ओघ पश्चिम महाराष्ट्रातच, नागपूर जिल्ह्याला फक्त आश्वासने, वनमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याची एलर्जी। विदर्भात मानव वाघ तर पश्चिम महाराष्ट्रात मानव बिबट संघर्ष आहे, तो थांबवण्यात बचाव पथकांचा महत्त्वाची भूमिका आहे। हे पथक बळकट करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि तो देताना पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप देण्यात आलंय, तर वाघ आणि मानव संघर्षात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नागपूर विभागाला निधी रोखून ठेवण्यात आलाय। अशा प्रकारच्या चर्चांना आता सध्या उधाण येत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळे होणार राज्यात पहिले जातमुक्त गाव, ठराव संमत, रक्तदान करून ग्रामस्थांकडून जातमुक्तीची घोषणा। भंडारा जिल्ह्यात 8.45 लाख लाभार्थ्यांना ई-शिधापत्रिका, बोगस लाभार्थ्यांच्या नावाला कात्री, ऑनलाईन सुविधेमुळे रेशन वितरण प्रणाली पारदर्शकता येणार। राज्यात 1.25 कोटी नवे सातबारे उतारे, जमिनी नकाशांच्या अपडेटचे आवाहन। राज्यामध्ये जमिनीच्या मालकी हक्कांचे स्वरूप 96 वर्षांमध्ये पूर्णपणे पालटले आहे। 1930च्या तुलनेत सध्या राज्यामध्ये सातबारा उतारे आणि जमिनीच्या नकाशांची संख्या तिप्पटपटीने वाढली। वारस हक्काने होणारी वाटणी, जमिनींची खरेदी विक्री आणि वाढते शहरीकरण यामुळे सातबारा उतार्यांवर नवीन पोटीस तयार होऊन नकाशे आणि सातबारा उतार्यांचा आकडा 1,62,00,000 घरात पोहोचलाय। राज्यात 1890 ते 1930 या काळामध्ये पहिली भूमापन प्रक्रिया झाली होती, तेव्हा 50,21,000 इतके जमिनीचे नकाशे आणि तेवढे सातबारे उतारे तयार झाले। गोंदिया जिल्ह्यातील सालेक्साच्या 13 संस्थांमध्ये कोट्यवधींचा बोनस घोटाळा, DMO सह इतर कार्यालयाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, 700हून अधिक बोगस शेतकरी। कोयना धरणापासून राज्यभर धरणांचे हेल्थ कार्ड, सुरक्षा मूल्यांकनाला वेग, धरणांचे संभाव्य धोके जाणून घेण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञान। राज्यातील धरणांची सुरक्षितता आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे। धरण सुरक्षा कायद्यानुसार सर्व धरणांचे व्यापक सुरक्षा मूल्यांकन केले जाणार आहे आणि या प्रक्रियेत प्रत्येक धरणाचे स्वतंत्र हेल्थ कार्ड तयार होणार असून त्याच्या आधारे आवश्यक दुरुस्ती, मजबूतीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। पिंकी माळीच्या वडिलांनाही घातपाताचा संशय, अजितदादांच्या विमान अपघातात चौकशीची मागणी, विमान कंपनीचे अधिकारी मात्र गप्प। NA परवानगी आता इतिहास जमा, बांधकाम नकाशा हीच परवानगी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। आतापर्यंत नागरिकांना नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम नकाशाला मंजुरी घेतल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे अकृषक परवानगीसाठी चक्र माराव्या लागत होता। आता नव्या नियमानुसार जर एखाद्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय असेल तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच अकृषक परवानगी म्हणून मानली जाईल। यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची किंवा सनदीची गरज राहणार नाही। देशातील 27 लाख वीज कर्मचारी आज संपावर, प्रस्तावित विद्युत कायदा खासगी विरोधामध्ये आंदोलन। मंदिर बंदचा स्ट्रॉबेरी उत्पादकांना फटका, भीमाशंकरमधील आदिवासी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट, मानसिक स्थितीही बिघडली। नाशिक जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये भासणार 1075 गावांना टंचाई, 7 कोटींचा आराखडा सादर। यंदा हे जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी टँकरवर भर राहणार। गंगापूरमध्ये 69%, जिल्ह्यामध्ये 75% जलसाठा, 2 महिन्यात 25% पाण्याची पातळी खालावली। 160 गावे आणि 64 वाड्यांवर खासगी विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार। रोहित पवार यांचा खळबळजनक दावा, थेट प्रफुल्ल पटेलांचे नाव घेत गंभीर आरोप। अजित पवार यांच्या निधनाबाबत रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत घातपाताची शक्यता व्यक्त केली। प्रफुल्ल पटेल यांच्या फोनमुळेच मंत्रालयातून उशीर झाला आणि विमानाने जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा दावा करण्यात आलेला आहे।
अमेरिकेकडून डाळींसह डिजिटल करमाफीचा उल्लेख मागे, ट्रम्प सरकारची नरमाई, करार आराखड्यामध्ये वचनबद्ध या शब्दाऐवजी इरादा हा शब्दप्रयोग. अमेरिकेबरोबरचा व्यवहार करत असताना मोदी सरकारने 140 कोटी भारतीयांच्या भविष्याचा सौदा करत आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचा बळी दिलाय, असा घाणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. ओतूर परिसरात कांदा बीजोत्पादन फुलोऱ्यावर मधमाशांचा दुष्काळ. कांदा बीजोत्पादनात होणार घट. कीटकनाशकांचा अतिवापर, हवामानातील अचानक बदल, अवकाळी पाऊस, नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यामुळे मधमाशांचे अस्तित्व धोक्यात. परागीभवनासाठी मधमाशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची. जालना जिल्ह्यातील देवगाव परिसरात महावितरणाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक. विजेअभावी शेती व्यवसाय ठप्प. शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले. अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आत्ताच कोणताही निष्कर्ष न काढता चौकशी अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे आवाहन. सोयाबीन उत्पादक संकटात. भाव 5,800 रुपयांवरून थेट 5,100 रुपयांवर. दरवाढीची आशा मृगजळ ठरली. क्विंटल मागे तब्बल 700 रुपयांचा बसतोय आर्थिक फटका. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांवर 3.5 लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर. बँक डिटेल्स घेण्यासाठी सहकार विभागाची 5 जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम. या शोध मोहीममध्ये थकबाकीदार शेतकरी मृत असल्याची बाब देखील पुढे आली. तर काही शेतकरी गाव सोडून गेलेत, तर काही शेतकरी रोजमजुरीच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी काम करत आहेत, तर काही शेतकऱ्यांना या योजनेची कुठलीही माहिती नाही. जुन्या मीटर शेजारीत बसवा. स्मार्ट मीटर होईल दूध का दूध. महावितरण देणार ग्राहकांना संधी. लोकप्रतिनिधींचा सहभाग देखील घेणार. नव्या स्मार्ट मीटर योजनेअंतर्गत वीज बिल अधिक येत असल्यासंदर्भात नागरिकांमध्ये असलेली शंका दूर करण्यासाठी महावितरणने आता थेट लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय आणि या अंतर्गत जुन्या मीटरच्या बाजूला नवीन मीटर बसवून पडताळणी करण्याची संधी काही ग्राहकांना दिली जाणार आहे. खामगाव परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेला अल्प प्रतिसाद. 1.5 वर्षात केवळ 145 अर्ज. खामगाव शहरातील चित्र. 2.5 लाखांचे अनुदान असताना देखील नागरिकांचा सहभाग कमी. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी विशेष समितीकडून करा. रोहित पवार यांची दिल्लीमध्ये मागणी. तेलबिया, करडई आणि सूर्यफूल पिकांचे क्षेत्र शून्यावर. तेलबिया वर्गीय पिकांकडे कानाडोळा. आनवा परिसरातील चित्र. यवतमाळ जिल्ह्यात ई शिधापत्रिकेचे काम पूर्ण. रेशन कार्डच्या माध्यमातून अन्नधान्य वितरणात येणार पारदर्शकता. गुंतवणुकीपासून वंचित. सीताफळ, आमचूर, गौसेना उद्योजकतेचा सूर. शासनाची घोषणा होऊनही नंदुरबारात रखडले प्रक्रिया उद्योग. कृषी समूहांनी देखील पाठ फिरवली. बाजार समिती 2 दिवस तुरीची आवक बंद. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात लागले तुरीचे ढीग. 11 फेब्रुवारीपर्यंत गेल्या 10 दिवसात प्रति क्विंटल 1,050 रुपयांनी तुरीचे दर घसरल्याचं चित्र दिसून आलं. सर्वेक्षण झालं पण आधार अजून दूरच. जालना जिल्ह्यात एकल महिलांची संख्या धक्कादायक. विधवांचे प्रमाण सर्वाधिक. भारत अमेरिका करार हा तर संपूर्ण शरणागतीचा. राहुल गांधी यांची टीका. ऊर्जा सुरक्षा अमेरिकेकडे सोपवल्यामुळे शेतकऱ्यांचे हित धोक्यात आलंय. भाजपने आरोप ठरवले खोटारडे. महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करा. खासदार अशोकराव चव्हाण यांची शेतकऱ्यांसाठी राज्यसभेमध्ये मोठी मागणी. केरळ धान शेतकऱ्यांना बोनस देतच राहणार. हमीभाव 4,000 करण्याची केंद्राकडे मागणी. केरळ सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अधिक प्रोत्साहन बोनस देण्याचा निर्णय कायम ठेवलाय. केंद्राने बोनस बंद करण्याचा सल्ला दिला असताना देखील राज्य सरकार शेतकऱ्यांना पूर्ण पाठबळ देणार असल्याचं कृषी मंत्री पी प्रसाद यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात गोंधळी कारभारामुळे कामगारांची पुन्हा झाली दैनावस्था. तळपत्या उन्हामध्ये रांग. आजपासून वाटप बंद. क्षमता 500 कामगारांच्या साहित्य वितरणाची. पोहोचले 3,000 कामगार. सांगोला परिसरात खरेदीविना 2,000 क्विंटल मका शेतकऱ्यांच्या दारात. केंद्र तातडीने सुरू करा. फेडरेशनकडून 5,000 क्विंटल मका खरेदीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे 31 जानेवारी 2026 पासून सांगोला तालुका खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांचा मका खरेदी बंद केलाय. परिणामी तालुक्यामधील 741 शेतकऱ्यांकडून नोंदणी झालेला 21,198 क्विंटल मका खरेदीविना दारात पडून आहे. भारताकडून कापूस खरेदी नाही. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचा निर्णय. अमेरिकेने बांगलादेशच्या कापडांवर 0% कर लादल्यानंतर अंतरिम सरकारने यापुढे भारताकडून कापूस खरेदी न करण्याचा निर्णय घेतलाय.
जनगण मनच्या आधी वंदे मातरम, केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी. केंद्र सरकार सध्या वंदे मातरम गीतलेखनाची 150 वर्ष साजरी करत असून याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केलेत. परिणामी वंदे मातरम हे राष्ट्रगीत आता राष्ट्रगीत जनगण मनपूर्वी वाजवले जाणार आहे. अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण नको, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह लावले अयोग्य आहे. राज्यातील 1,69,00,000 रेशन कार्ड स्मार्ट होणार. जुन्या कागदी शिधापत्रिकांचा त्रास संपणार. 48 कोटीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.